सुंदरा मनामध्ये भरली. आओ ताई, या पण चढवा. हे घ्या. अगं बाई चढवलं का? मग मध्ये चढवा. अगो बाई, बांगडी फुटली वाटतं. गाळा नीट आहे ना हो? हा, गाळा नीट आहे. अगं असं अभद्र बोलू नाही. बघा ना आत्याबाई, फुटली नाही म्हणू, वाढली म्हणा. अभ्या, तुझ्या डोळ्यामध्ये मला ते सगळं दिसतंय जे मला हवंय. मला आता फक्त पैसे पाहिजेत कामिनी. आणि मला तुझं प्रेम. तुला तिचं लग्न झाल्याशिवाय मला काही सुचणार नाही. तिचं लग्न झाल्यावर मग सांगशील का? काय? तेच जे तुझ्या मनात आहे. पहिलवान, तुमच्या मनात जे आहे ते मला माहिती आहे, पण ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. काय? आय लव्ह यू. एक तास झाला. एक येईल येईल. अरे कवा येईल? आपल्याला पैशाची नड असली ना की लोक असंच करतात. आला आला. नमस्कार आप्पा. यार नाम्या, तुला येळायचं काही नाही का? सॉरी आप्पा, जरा काम होतं, तालुक्याला गेलतो. वावराचं काय? आता वावर तर कधीपासून पाहिजे मला. व्यवहार आजच्याच झाला पाहिजे. बर काय चेष्टा करता काय आप्पा? हो, आजच्याच कसा व्यवहार होणार? नाही म्हटलं तरी त्या वावराची किंमत 35-40 लाख रुपये असेल. किंमत पाडली ना मी, अर्धी केली. 20 लाखात घे. 20 लाखात? काय बोलता आप्पा? आणि मग पण पैसे फक्त मला आजच्याच पाहिजे. जरा विचार करायला वेळ द्या. अरे तू काय डोक्यावर पडलेला काय ना? आम्ही इथं मी आजच्याच व्यवहार करायच्या गोष्टी करतो आणि तू विचार करायला येळ मागतो. एक तर जमिनीची किंमत मी अर्धी केलेली आहे. हे बघ, घ्यायची असेल तर होय म्हण, नाही तर विषय सोडून टाक. चल. आप्पा, घ्यायचं तर आहे आप्पा, पण एका दिवसात एवढा पैसा कुठून देणार? का? अहो झालंय मागे लागला होता. आप्पा वावर मला द्या, पैसे तयार आहे, लगेच पैसे देतो. आता काय झालं? हा बरोबर आहे, पण सध्याच्या परिस्थितीत आहे ती जमीन कसायला पैसा नाही, नवीन कुठून घेऊ? ते पण तुम्हाला एक रकमी पैसे द्यायचे. हा, एका महिन्याची मुदत देत असाल तर सगळे पैसे आहेत. अजिबात नाही. उद्या सकाळपर्यंत येळ आहे. 1 महिना लागेल आप्पा. सोडून हा शेखरे, आभी बोलतोय. अरे काय नाही, जरा कॅशची नड आहे, काय असेल तर बघ की. नाही तसं काय नाही, किती चालतंय, 1000-2000, पण आजच पाहिजेत. हा होईल ना मग संध्याकाळपर्यंत? ओके ओके, हा चालतंय. हा नाही, मी तुला करतो परत. हा जरा काही अव्या,
हे असं करत राहिलं तर महिना लागल. मी माझ्या सरांशी बी बोलून बघतो. सरांशी तुझा पगार वेळेत भेटत नाही त्यांच्याकडून. हाईन वेळेला कुठं काय देतील ते. बघू ना, बोलून तर बघतो. बोलवलं त्यांनी आता 11ला. बघू काय होईल. फक्त महाराजांनी बाई बुद्धी द्यावी, देतील का ती? काय बोलवलं तर आहे भेटायला. बघतो. काय नाही तर 10-15 हजार झालं तरी बरं होईल ना. यांनी वावर काढलाय. होईल काहीतरी. मी बोलतो सरांशी. सरांचं झालं ना तर वावर नाही काढावं लागणार आपण. दत्त महाराज बघा बाबा काय ते. चेन ही चेन कोणाची चेन? कार्टी आली ती वय तिकडं. मदत करायची तिला. नको आपल्याला तिची मदत. कायला चिडते ग तू आई? स्वतःच्या गाड्यातली चेन देतं का आजकाल कोणी काढून? उगा राग नको करू तिचा. आब्या आब्या आता बघ की हे जमतच तुला भारी. जरा हे डोक्यावर ठेवून बघ. पडलं नाही पाहिजे ना. हा हॅलो की कंबर अजून. नको नको पुस्तक पडायचं. तू थांब, आता मी एकटीच करते. हा कंबर हलव जरा. जमलंय. घे. काय? चेन तुझी. ही चेन मी कधीच विसरणार नाही. आणि चेनवाली तू आईची चेन दिली होय त्याला? मग त्याची नड होती, त्याला द्यायला नको. नाही भागली नड आता पहिली. म्हणजे झालाय का बंदोबस्त? होईल. असा वावर इकून ही वेळ नाही येणार कधी. आप्पा असं 1 दिवसात कोणी पैसे नाही देऊ शकणार. हो ना. अरे पण मग तसं असेल तर वावर विकायची काय गरज आहे? खरी नड तर आपल्याला तिच्या लग्नाची आहे. आप्पा मी बघतो ना काहीतरी. कसं? करीन काहीतरी, पण वावर नका काढू. हो महाराज, अजून काय उपकार करू नका आमच्यावर. झाले तेवढे लय दिवे लावून झालेले आहेत तुमचे. हो एक काम करा, घरातल्या प्रत्येकाकडे जितकं काही सोनं नाणं असेल सगळं इथं आणून ठेवा. मी काय म्हणते, ते अंगठीचं डिझाईन जावई बापूंना आवडेल ना? का हो असं का म्हणताय? अहो तसं नाही, उगा डिझाईन नाही आवडलं तर लग्नात फुगाफुगी नको ना, म्हणून म्हणलं. उगाच फुगाफुगी करायला जावई बापू काही येड येतोय? काय नाही हो, हे मानपानाचं काही सांगता येत नाही. अहो ती गावातली शाली ती सांगत होती म्हण तिच्या बहिणीच्या लग्नात अंगठी आणि स्कूटर वेळेत पोहोचली नाही तो नवरदेव मांडवतच यायला तयार नव्हता. असा फुगून बसला होता. शेवटी त्याच स्कूटरवरून त्याला मांडवात आणला, तवा लगीन लावली. फक्त डिझाईन दाखवायला जावई बापूंना कसं काय बोलवायचं? हा ते बी खरंच आहे म्हणा. अहो मी काय म्हणते, आभ्या किंवा आशूला दाखवलं तर डिझाईन, म्हणजे ही तरुण पोर आहे ना, त्यांना आवडलं डिझाईन तर जावई बापूंना आवडलंच समजा. काय? हा हे बरोबर आहे. अहो येत आहे ना, आले. आणा लवकर.
हा तसंही तुमच्याकडे जास्त नसनच म्हणा, पण सुनबाईला मात्र हौसेनं मडवलं होतं तुम्ही सोन्याने. त्या सोन्याचेच 10-1 लाख तरी नक्की होते. आपल्या सगळ्यांचं जे असं नसेल ते काढा, सगळं ठेवा इथं. घेऊन या सगळे सोनं आणा. माझ्याकडे बँकेत 1 लाख भर असतील कमीत कमी, तेही काढीत होतं लगेच. आप्पा ते सगळं? हो सगळं सोनं आणायचं. आता दुसरा पर्याय आहे का आपल्याला काही? जा घेऊन या. मी माझी चेन आणि अंगठी पण देते. हो नको, तुम्ही काय आमच्या घरच्या नाही आहेत. ते तर आता म्हणजे नको ग बाई, तू काही देऊ नको. तुझ्या आई बापाला कळलं ना तर गावावर बोंबलत फिरतील. नको, राहू दे. हो सुनबाई आणा सोनं. नाही मी काय म्हणत होते का सगळंच मग दुसरा इलाज आहे का आपल्याकडे काही? हा आणा लवकर. मग ते भाऊजींचं मेडल पण आणू का सोन्याचं, क्रिकेटीत मिळालेलं? ए बाई, त्याला फक्त सोन्याचं पाणी असतं. नाही आप्पाच म्हणाले ना सगळ्यांचं सोनं परत करणार. तर आता मेडल कुठून परत आणणार? मला काय आणते की मी, आडीनडीलाच करतो ना तसंही आपण सोनं सगळं. माझं काही नाहीच आहे ना, तुमचंच आहे सगळं. आणते. वहिनी राहू दे, मी बघतो. अभ्या थांब जरा, आणू दे. तू जरा गप्प बसशील का? ए मी जाय, आण जाय. अगं जाय. अप्पा 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 हे काय असं विकायला काढलं का? सोनं का मांडलंय? बाई बाई बाई, एवढे दागिने तू आहे तुझ्याकडं? मिनी नजर नको लावू गा. लागली गे लागली, तुझ्या दागिन्यांना नजर लागली. निघाले तुझं दागिने आता विकायला. मड बसवलं त्या विक्याचं, जळलं मेलं लक्षण. अशी आग लागल आग, किड पडतील बघ त्याच्यात. माझी हाय लागणार आहे त्याला. माझं स्त्रीधन आहे. किती किरकिर करीती ग. करतील की तुझे दागिने ते तुला परत. नाही केले तर मी काय देणेकऱ्यांसाठी मागायला तर जाऊ शकत नाही ना सारखं. माझे दागिने द्या, माझे दागिने द्या करून. दे, त्यांनीच केलेत की नाही हे दागिने तुला? मला दिले ना, मग माझे झाले आता. विधेय काय काळ काय काय बोलती ग तू? कसली वेळ काळ. डब्बीचं लग्न पुढे ढकलायला काय झालेलं त्यांना? अगं जा की, एकदाची ती पिढा तर जाऊ दे की. अगं तुझ्या सासूच्या नजरेसमोरून तरी ती जाईल. पण मग माझा या घरात यायचा रस्ता मोकळा बघ. विदे, या ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किरकिर करणं बंद कर आणि मोठा विचार कर. मोठा पिक्चर बघ की. तू हे दागिने आता तुझ्या घरच्यांना दिलेस ना की त्यांच्या नजरेमध्ये एवढी मोठी होशील. आणि मग हट्टच करून बस बाई, माझीच बहीण या घरची सून व्हायला पाहिजे म्हणून. मग कुठल्या तोंडाने तुझी सासू तुला नाही म्हणणार आहे? एकदा का तिला ती लग्न होऊन गेली ना की कोणाला आणणार आहे तुझी सासू या घरची सून म्हणून? हा दे, एक वेळ हे गेलेलं सोनं परत आणता येईल, पण ही संधी परत नाही मिळणार. त्याचा विचार कर. हुशार आहे ग बाई, माझी बहीण हुशार आहे. मी काय म्हणते, तुझ्या किती छान दिसत.
लपवून ठेवते मी. आब्याचं लग्न झालं ना की मग तुलाच दे. ठेवते लपवून. माझा डोळा होता तर आप्पाच्या जमिनीवर. माझ्या वावरा लगत होते ना. जमीन नाही, सोनं आहे सोनं. आणि आता तर त्यांनी भाव बी अर्धा केलाय. तेव्हा मालक एवढ्या भारी मदत झाली ना तर लई बरं होईल बघा. त्याचं काय आप्पाला काहीतरी नड आहे. आणि एकदा का त्यांची नड भागली ना तर ते काय भाव कमी करायचे नाही. तेव्हा मालक बघा ना काही मदत होते का तुमच्याकडनं. 1 महिन्यात व्याजा सकट पैसे परत करतो. मी काय म्हणतो, तुम्ही 17% लावता ना, मला 20% लावा. पण 1 महिन्यासाठी तुम्ही पैसे द्याच मला. अशी संधी पुन्हा येणार नाही. तेव्हा मला आजच्या आज रोकड द्या. आप्पाला काय नड आहे? ते काय माहित नाही पण काहीतरी नड आहे. मग जमल का ते 20 लाखाचं? 20 लाख? बर 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 बर, आलं लक्षात. काय ते? काही नाही नामा यार, आता सध्याच्या ह्याच्यामध्ये एकूण माझी सिच्युएशन टाईटच आहे ना. पैसे माझ्याकडे नाहीत ना यार. काय मालक, तुम्ही असं बोलायला लागले तर आम्ही गरिबांनी काय करायचं? नाही नाही यार नामा डार्लिंग, आत्ता नाही देऊ शकत पैसे. नेक्स्ट टाइम चल, 1 तासची वेळ काय. चल ठीक आहे. काय आता मालक, अहो द्यायची ना रोकड. अहो चांगलं व्याज पण आला असतं. कसला थँक्यू माणूस आहे रे तू मुख्य. लय जड भेज आहे तू. अरे फायद्याचा सौदा आहे ना भाई. सिच्युएशन समजून घे. इन शॉर्ट कसं आहे, आडलाय आप्पा आणि आपल्याला रिक्वेस्ट करतोय हा 1 टप्पा. अर्ध्या किमतीत जर वावर विकत असेल ना आप्पा तर मी घेईन ना. 1 एकर कशाला 5 एकर घेईन ना खपकन. जमीन सॉलिड आहे, 1 नंबर आहे ना भाई. जमीन नाही सोडली पाहिजे. ते विक्याचे 20 लाख आपल्याकडे पडूनच आहेत. तेच तिकडे फिरवायचे ना. म्हणजे त्यांचेच पैसे त्यांना देऊन जमीन आपण घ्यायची. म्हणजे जमीन फुकट. कळलं का? जड भेजा. काय झालं? मी आलो की तुम्ही सगळे गप का होताय? काय नाही रे बापू, काय लग्न आहे तुझ्या पोरीचं, पण इथं मलाच टेन्शन आलंय. हा, टेन्शन तर आहेच ना. लेकीचं लग्न होऊन ती सासरी जात नाही तोच तर जीवाला चैन नाही ना. आणि छातीत बी हल्ली लय दुखायला लागते. बापू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होत आहे. पांढरंग आहे ना बघायला. पण हे सगळे दागिने असते का मांडून ठेवले? ते लग्नात घालायला. हा हा, आमच्याकडे वितेच चाललंय. बापू मी जरा आलो. अरे अरे थांब अभि. काय झालं बापू? काय झालं काय? अरे मी तुला अंगठी दाखवायला आणली. हे बाय बघ कशी आहे. डिझाईन आवडते का बघ तुला. हे काय आहे, या आजकालच्या पिढीची ना आवडच वेगळी आहे. नाही म्हणलं याला आवडलं ना तर जावई बापूला बी नक्की आवडेल. नाही उगाच नंतर डिझाईन वरून काय व्हाया नको. बरोबर आहे. चांगलं आहे डिझाईन. आता टेन्शन गेलं. हो बापू तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट पार पडेल. हा होईल होईल. घ्या माझं सोनं, काय करायचं ते करा. लतीचं लग्न छान सुरळीत पार पडू दे. माझे दागिने नाही मिळाले तरी चालतील.